कनदे 5 पुत्र एक लक्ष्मी दे। ठीक है क्या राहुल देव हुआ दादा? ठीक है ठीक है ठीक है। लक्ष्मी धन दे कन दे 5 पुत्र एक लक्ष्मी दे म्हणून विचारलं ठीक आहे का? ठीक है घाबरला 5 माणसं 5 पुत्र एक आता एकच पाहिजे कारुंडा चांगला मागायला लागेल ना, मागितल्याशिवाय मिळेल का? नाही महाराज मागावं लागेल। धन दे कन दे 5 पुत्र लक्ष्मी दे येईल तुझ्या महागडाला तुळजापुराला कोल्हापुराला वणीगडाला मांडळला शिवाच्या घरात
पारायण करत करत भवानी मातेच्या घटासमोर विराजमान झाले. झाले बरं. भक्तांनी त्या गजानन गणपतीचा मान होता, गणपतीला दिला. तुला महाराज दादा त्या गणपतीवरती 101 रुपया दक्षिणा ठेवून पुन्हा अक्षता बोलून भक्ताने गजानन गणपतीचा मान गणपतीला दिला. मग माहुरगड, तुळजापूर, कोल्हापूर, वडीगड, माधवगड सोडून आई भवानी जगदंबा रेणुका नवदुर्गा आज भक्ताच्या जोरामध्ये गोंधळा प्रसंगी येणार. दादा जगदंबा भवानी मातेला सुद्धा भक्त मंडळी दोनात तिसरं मस्तक करून काय प्रार्थना करतात. माझे अंबाबाई लाला लाला येई ग, माझे अंबाबाई लाला लाला येई ग, कागदर नाचराग गोंधळाला ये ग, कागदर नाचराग गोंधळाला ये ग. अंबाबाई लाला लाला येई ग, माझे अंबाबाई लाला लाला येई ग.
जगदंबा भवानी माता मूर्तीमधून प्रकाशमान झाली हरी महाराज आणि प्रकाशमान होऊन माझ्या भक्ताच्या स्त्रीच्या डोक्यावरती हात ठेवला हात ठेवला आणि हात ठेवून कोणती झाली ती म्हटलं बाई बाई तुझ्या श्री हिर नाही पीर नाही इडा नाही पिढा नाही करणे नाही कवटा नाही जादू नाही टोना नाही कोणा नाही हे जे तुझ्या द्वारामध्ये दुःखाचे डोंगर उडवले आहेत बोले आहे पूर्वीच्या काळामध्ये तू आणि तुझ्या पतीने माझी फार उपासना करून मला प्रसन्न करून घेतलं लोक घेतलं पण सुखाच्या क्षणामध्ये तुम्हाला माझ्या नावाचा विसर पडला म्हणून हे तुमच्या द्वारामध्ये दुःखाचे डोंगर उडवले बोले आहे का भक्ताच्या स्त्रीने प्रार्थना केली हे म्हटलं माय भवानी जगदंबे रेणुके अगं म्हटलं भुलून नाही भरलो चुकून नाही चुकलो चुकून नाही चुकलो येथे 5 मंगळवार सोबत तुझ्या नावाची उपासना करेन हरी महाराज आणि 5व्या मंगळवारी आपल्या द्वारामध्ये स्वाशीन बोलावे बोलावे स्वाशींच्या खंडनाराने त्यावर ब्राह्मणाच्या हातून अभिषेक करीन अभिषेक करे त्याचप्रमाणे तुझ्या लेकरांना म्हणजे गोंधळांना आमंत्रित करून बरोबर तुझ्या नावाचा गोंधळ घालीन गोंधळ घालला बाबाईने अशा प्रमाणे संकल्प केला असताना हरी महाराज त्या जगदंबा भवानी माता अंतर ध्यान पावली आवली आणि भक्ताची स्त्री घराशी येऊन घराशिव आपल्या पतीला हाक मारली म्हटलं धनी आज मी जगदंबा भवानी मातेच्या रावळामध्ये गेलो गेलो जगदंबा भवानी माता मला प्रसन्न होऊन बोलते झाले की हे जे आपल्या द्वारामध्ये दुःखाचे रोग उडवले आहेत बोले आहे भवानी मातेचा विसर पडल्यामुळे पहिल्यामुळे आता तरी आपण भवानी मातेच्या सेवा चाकरीला लागलो पाहिजे महाराज किंवा भक्ताच्या सुद्धा झाली म्हणी आलं की पत्नी म्हणते बरोबर म्हणते बरोबर पत्नी म्हणते बरोबर म्हणते मग काय करायचं पत्नीचं ऐकायचं महाराज पत्नीचं ऐकायचं दादा ऐकले शुभम ऍक्शन का असा बरोबर आहे. मान हलव ऐकतो म्हणते पत्नीने म्हटलं बसा बसावं पत्नीने म्हटलं उठा उठावं पत्नीने म्हटलं निघा निघावं ऍक्शन आता नाही आता खाऊ म्हणणे आता धाक पडलं त्याला आधार देणार नाही बरं देवाला बसावं लागेल बसावं लागेल. आरतीला बसता तर बसावं बसावं लागेल. लागेल आरतीला उठा तर उठावं लागेल उठावं. पूजेला बसा तर बसावं लागेल आधार देणार नाही नाही मग. आधार देईन म्हणून पहिले हो म्हणते मग देवाला बसा तर बसावं लागत नाही का अशी म्हणत ते असं का आधार कुठे बुक बस असं कुठे म्हणत पण पत्नीचा पहिलेच म्हणे तो ऐक पत्नीचा ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे महाराज इलाज नाही जेवायला भेटत नाही लेकिन देवाला भेटत पत्नीने का बरं ऐकलं पाहिजे का बरं? अहो कोणाची कन्या कन्या पत्नी म्हणून आपल्याकडे येते आपली सुद्धा कन्या पत्नी म्हणून दुसरीकडे जाते काही घेऊन जात नाही नाही महाराज आई वडील बहीण भाऊ चुलते मामे काकी गंगो ज्येष्ठ मित्र सगळे मागे सोडून जाते एवढंच नाही जेव्हा जन्माला येते येते महाराज पाठीमागे वडिलाचं नाव लागते जेव्हा विदाईची वेळ येते ते नाव सोडून जात एवढ्या दिवसाची ओळख सोडून जाते नंतर कोणाची लागते पती राहायचा एवढा त्याग करून कोणाची कन्या कन्या पत्नी म्हणून आपल्याकडे येते येते महाराज त्या स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे एखादा पुरुष जाते का हो महाराज एखादा 100 मधून सासऱ्याच्या इष्टेतीवर गरजाबाई इष्टेत भेटते म्हणून तो जाते महाराज पण या स्त्रियांना काय मिळते का नाही महाराज काही मिळत नाही मुलं बाळ होते नाव कोणाचं लागते पतीचं सौभाग्याचं लिहिलं लावते कोणाच्या नावाचं पतीचं गळ्यामध्ये मंगळसूत्र कोणाच्या नावाचं पतीचं पती का करते ड्युटीला जाते आणि घरी येते. त्यांच्याजवळ एवढी ओळख आहे आणि आपल्याजवळ कोणती ओळख आहे मग एवढा त्याग करून कोणाची कन्या पत्नी म्हणून आपल्याकडे येते येते महाराज तर त्या स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रीचा मान सन्मान आहे आहे. त्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास आहे लक्ष्मीचा वास आहे जगदंबेचा वास आहे असं आहे. पण ज्याप्रमाणे पतीने पत्नीचा मान सन्मान केला पाहिजे केला पाहिजे पत्नीने सुद्धा पतीचा मान सन्मान केला पाहिजे तेव्हा हा आपला संसाराचा गाडा दूरपर्यंत जातो दूरपर्यंत जातो. चुकत कोण नाही बाई चुकते माणूस येते चुकते पण महाराज. एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे भक्ताने सुद्धा मनात विचार केला की पत्नी म्हणते बरोबर म्हणते बरोबर
म्हणून 5 मंगळवार उपासना केली हे महाराज. आणि 5व्या मंगळवारी आपल्या द्वारामध्ये स्वाशीन बनवल्या बरोबर. स्वाशींच्या खंडनावाने ओट्या भरल्या हे बरोबर. ब्राह्मणाच्या हातून अभिषेक केला अभिषेक केला आणि गोंधळांना आमंत्रित करून गोंधळांनी पूजा मांडली ती कोण्या प्रकारची कोणा प्रकाशात घट्ट भरलेला माणिक मोत्याचा वळ कळसं व्हायला स्वर्ण सोन्याचा. भरभरच व्हायला स्वर्ण सोन्याचा. गुंपा बांधली 5 उसाची मान लांबली नवरत्नाची. आरती लावली कुळाचाराची आणि ते ड्युटी वाजवली त्या आणि अंबाबाई. त्या ड्युटीच्या प्रकाशामध्ये 5 भक्ताच्या द्वारामध्ये त्या जगदंबा भवानी मातेचा गोंधळ पावन होतो होतो महाराज. मग आधी होतो गोंधळ गोंधळानंतर असतो जोगवा. झोको असतो तेल तांदळाचा मीठपीठाचा डाळ आणि दक्षिणेचा दक्षिणेचा आता सर्वांनी आपापल्या जागेवर उठायचं उठायचं. तिथे हळद कुंकू व्हायचं व्हायचं. सर्वांनी त्या देवकीवरती 2 थेंब तेल सोडायचं. लहान मोठ्यांनी सर्वांनी लहान मुलाच्या हातून 2 थेंब सोडायचं का तुम्हाला जोगवा अर्पण करा वाटते दान दक्षिणा म्हणून अर्पण करा भवानी मातेला म्हणा आम्ही तुझी जोग्याने परटी भरतो आमच्या जीवनामध्ये सुद्धा भरभराटी लागली करा आता सर्वांनी इकडे हळद कुंकू व्हायचं सर्वांनी त्या दिवशी तेल सोडा 2 तेल जास्त नाही चमच भरून Thank you.
चिडले हं? चिडले काका काय? त्यांची समज सांगत बस ना हो मग हो, एवढं जवळ नको. आज बाजार आहे का? हो, रविवार आहे. तो स्कूलवर ठेवावा लागेल ना. क्या गरम किती आहे